रामराम मंडळी, महाराष्ट्र केसरीचा थरार आणि आज ठरणार महाराष्ट्राचा 2025-26 महाराष्ट्र केसरी कोण. सायंकाळी माती विभागामधनं सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड, मॅट विभागामधनं हर्षवर्धन सदगीर आणि जयदीप पाटील अशी कुस्ती आहे. आपल्या समोर येत आहेत आंतरराष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्रातील जेवढे जेवढे हाय व्होल्टेज लढती लागतात त्या कुस्तीसाठी मैदानी असेल किंवा स्पर्धेत असेल, पंचाच्या भूमिकेमध्ये जो व्यक्तिमत्व अगदी ताटक्षपणे की कुणाकडेही झुकत न देता नियमानुसार चालणारे व्यक्तिमत्व रोहिताजी आमले सर आहेत. आप्पा, आपलं मनपूर्वक स्वागत. सायंकाळच्या सत्रामध्ये माती विभागामध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड अशी लढत आहे. त्या कुस्तीसाठी सरपंच म्हणून तुम्ही गेला तर लाखोची गर्दी असते, चाहता वर्ग लाखोचा आहे आणि या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर त्यावेळी तुमच्या मनाची स्थिती कशी असेल? नाही, कुस्तीचं ज्यावेळेस ऑफिशिटिंग करण्याचं आज आतमध्ये जातो आपण मैदानात, त्यावेळेस आम्ही फक्त रेड आणि ब्ल्यू पाहतो, लाल आणि निळा. आम्हाला कुठला पैलवान काय, शेवटी एवढी लोक जमा होतात, त्याचं प्रेशर असतं ते वेगळंच असतं. पण आपल्या एखाद्या निर्णयामुळे एखाद्या पैलवानाचं वर्षभराचं नुकसान होऊ नये याचाच विचार मनात करून प्रामाणिकपणे फक्त न्यायदानाचं काम करण्याचं काम आम्ही करत असतो. त्यामुळे दबाव तर शक्य एवढ्या लोकांचा उपस्थिती आणि मोठे मोठे पैलवान यांचा थोडा जर दबाव असतो, पण तो दबावाला न जुगारता, त्याचा हे न घेता, दबाव न घेता आपण प्रामाणिकपणे किती जास्तीत जास्त किती हे काम करता येईल, स्पष्टपणे काम करता येईल याचाच आम्ही प्रयत्न करत असतो. आणि माणूस आहे शेवटी माणसावरती हे न्याय देवताने यांनी आपल्याला न्याय देण्यासाठी हे केलेलं आहे. पूर्णपणे 100% नाही 110% आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. अगदीच प्रामाणिक आणि तुम्ही तुमच्या नियमानुसार चालणारे आहात म्हणून महाराष्ट्रात तुमच्याकडे गौरवशालीनं पाहतोय. कुस्ती द्यास युट्यूब चॅनलला आपण दिलेल्या बाईट बद्दल कॅमेरामॅन दीपक पवार सह मी निवेदक परशुराम पवार. आदरणीय आंतरराष्ट्रीय पंच, कमी वयामध्ये ज्या तरुणांना एक क्रूज महाराष्ट्राच्या मातीमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये तयार केलेल्या आहे रोहिताजी आमले आप्पाने, मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. माझ्यातर्फे तुमच्या युट्यूब चॅनलला खूप खूप शुभेच्छा.